कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. 2005 मध्ये तब्बल 21,165 डॉग बाईटच्या घटनांची नोंद झाली होती. मात्र यंदाच्या अवघ्या 6 महिन्यातच 18,447 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत कल्याण पश्चिम येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात 954 डॉग बाईटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. गेल्या 2 दिवसातच 200हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून भटक्या कुत्र्यांवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान कुत्रा चावल्यास नागरिकांनी उपचाराकडे दुर्लक्ष करू नये. शासकीय रुग्णालयांमध्ये लस आणि आवश्यक उपचार उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. साधारण गेल्या वर्षीचे आकडे बघितले असता 2025 सालामध्ये 21,165 एवढे आपल्याकडे श्वानदंशाच्या केसेस आल्या होत्या आणि आता गेल्या 6-7 महिन्या म्हणजे जुलैपर्यंतचा आकडा बघितला तर तो 18,447 असं आता आपल्याकडे बाईट आहेत. आणि गेल्या 2 दिवसात आपल्याकडे अशी घटना 2 घडल्या आहेत की तिथे कुत्र्याने चावल्याच्या केसेस जास्त आल्यात आपल्याकडे. साधारण 200च्या वर आपला आकडा गेलेला आहे पर डेचा 2 दिवसामधला. तर आपल्याकडे या नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे जर कोणाला कुत्र्याचा दंश केला असेल तर आपल्याकडे इंजेक्शन ARV तसेच इंजेक्शन इम्युनोग्लोबुलिन पण उपलब्ध आहे. आपल्या दोन्ही शासनाच्या आपल्या दोन्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आणि 3 जे आपले दवाखाने आहेत इतर तिथे सुद्धा उपलब्ध आहेत. तर नागरिकांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि योग्य तो उपचार